हॅलो गाईज, बघू शकता आपण फार्म मध्ये आलेलो आहे ना. आपल्यासोबत आहे कार्तिकी. कार्तिकीला टोमॅटो लय आवडतात. मामाची मुलगी आहे माझ्या. तो आता अचानक आम्ही गेलो मामाला आणि त्यांना वडापाव आणायला. अख्खं गाव हिंडलो आम्ही, वडापाव काही भेटलं नाही. मग टाइम आपला प्लॅन काय ठरला मामा? मग आम्ही बिर्याणी करायचं ठरवलं. मग आता एक मामा आहे आपला, व्हेज बिर्याणी. एक मामा आहे, तिला काय बरं एक मिनिट. एक मामा आहे, तो बिर्याणी ना अशी बनवतो एखाद्या हॉटेलच्या वर बिर्याणी असते. तर मामाकडे दाखवतो. आता मामाने आम्हाला सगळं सांगितलं मटेरियलचं काय आणायचं. तर ते आम्ही सगळं आणलं इथं. हे बघा एवढं आणलंय, पनीर, गावरान तूप, त्याचे मसाले सगळे. आणि हे मामा आपले आता बिर्याणी बनवणार आहेत. तो आता विचारू मामाला नेक्स्ट काय असेल प्रोसेस त्यांची करणार आहे म्हणजे पुढं. आता काय झालंय, आपल्याकडे पातेलं एकच आहे. त्याच्यामुळे आधी पहिल्यांदा आपण तांदूळ शिजवून घेऊ, बॉईल करून घेऊ आणि मग बिर्याणीची प्रोसेस चालू करू. नाही दुसऱ्या पातेलं आणायला मम्मी घरी गेलेली आहे. मम्मीला दुसऱ्या पातेलं आणायला. बरं चालेल, मग 2 पातेले आणा. दुसरी पातेलं आणतो आम्ही. मग तवर एका ह्याच्यात कांदा पहिल्यांदा फ्राय करून घेऊ. आता बायांचं चाललंय चिरायचं, पहिल्यांदा कांदा फ्राय करून घेऊ, मग पुढची प्रोसेस काय असेल ठीक आहे. मग नंतर सांगा तुम्ही. आता एक रेसिपी म्हणजे कशी एकदम साजूक तुपातली चवदार चटकदार मसालेदार बिर्याणी कशी बनवायची. सो व्हेज बिर्याणी मेन विषय काय आहे, ह्या मामीला आवडत नाही व्हेज बिर्याणी. ह्यांना व्हेज बिर्याणी अजिबात आवडते. चिकन बिर्याणी मला आवडते, चिकन बिर्याणी, पण आता खाणार आहे व्हेज बिर्याणी. एकदम म्हणजे मामीचं असं झालंय, मामीला नॉनव्हेज एवढं आवडतं. मामा म्हणजे प्युअर व्हेज आहे. मामा प्युअर व्हेज आहे. मामानी म्हणजे मामाचं माझ्या गत आहे. मामा खात नाही नॉनव्हेज आणि मामीला तर नॉनव्हेज लागतं. आता मामी प्युअर नॉनव्हेज आहे आणि मामा प्युअर व्हेज आहे. तो असं आहे. आता 2 पुरी कशा होत्यात काही ना मोठ्या झाल्या तुमच्या. ती खाणार का? ही खाती सगळे खातो. बरोबर आहे, मुलांच्या मनानुसार हे झालं पाहिजे. वाटाणा, नंतर ना पनीर आणलंय. नंतर ना काय आहे ते आपण आणलंय, तेल, मसाले आणलेत, टोमॅटो आणलंय. तो पण एक कांदा लसूण मसाला आहे कोणता, आणि तो पण एक आहे संडे मसाला. तिकडे ती तुपाची बरणी आहे बघ, तुपाची बरणी आहे. नंतर ना दही आहे, तिकडं दही आहे. दहीचे 2 पुड्या आणल्यात, पनीरचे 3 पुड्या आणल्यात. सगळं मामाला आम्ही फोन टाकलेला. मामाचं दुकान आहे किराणाचं, मामाला काही टेन्शन नाही. स्पीकरवरच टाकलेला डायरेक्ट फोन, म्हणून व्यवस्थितपणे आम्ही आणलेलं आहे या ठिकाणी. आजी आता लसूण वगैरे सोलून घेतात. आजी मामी कांदा चिरती आणि तिकडे वाटते दोघं जण आपल्या झोपल्यात मोबाईल मध्ये, त्यांचं काही नाही. आणि यांनी आपल्या टोमॅटो वरती सध्या लावलंय. हे मामा मुलीला आपलं ही नाही त्रास देत नाही, पण हिला टोमॅटो लय आवडतात. स्माइल दे, स्माइल कशी असते. नाही हातात नाही. काय झालं तुला, काय होतंय? आता हा तांदूळ इथे बॉईल करायला टाकलेला आहे. थोडस हलवून घ्यावं लागतंय, कारण चुलीवरची असल्यामुळं खालून करपू शकतं ते. सवय नाहीये त्यामुळे धूर खूप लागतो डोळ्यांना, त्यामुळे दुःख न होता डोळ्यात पाणी येतंय. आनंदाश्रू बाहेर यायला लागलेत. आमचे वाची बुवा काय म्हणतात बघा. आता मामाचा मायसेल्फ म्हणजे मी माझ्या भाचा मामाचा, हे 2 मामांचा मी भाचा. माझे सगळ्यात बारके मामा आहेत ना तुम्ही. मी सगळ्यात छोटा, सगळ्यात बारका मामा, आणि त्यांच्या नंतर ना मग हा मामा. बरोबर ना मम्मी? हे कालदास मामा आणि हे रुपेश मामा आणि त्यांची मुलगी कार्तिकी. हा ती स्टोरी सांगा आपली. असे टोटल 9 मामा आहेत आणि 6 आजोबा. ओके, असे टोटल 6 आजोबा आणि 9 मामा. आणि किती मावस बहिणी? 4 बहिणी, 3 आत्या. असं कुटुंब मोठं आहे. 2 बहीण भाऊ नुसतं दुराने जाम झाले. मामा तर किती लांब बसले जाऊन चुलीपासून, एवढं लांब गेलंय. लईच दूर लागतोय त्यांना या ठिकाणी. हे बघा मम्मी तिकडे आपली करते, जाळ घालते. आणि आपला अंजुराचा बाग. अशा निसर्गरम्य वातावरणात आता आम्ही मस्तपैकी स्पायसी बिर्याणी खाणार आहे. आपली शाईन तिकडे लावली झाडाखाली, आणि एक मनमोहक असं दृश्य झालेलं आहे बघा. ऊन पण कमी झालेलं आहे आणि सूर्य आता मावळत चाललेला आहे. 3:30 वाजून गेले. आणि इकडे जर बघितलं तुम्ही आतमध्ये तर आप्पांचं पण आगमन झालेलं आहे. आणि ही आपली आरोही ते सगळे इथं बसलेले आहेत बघा, मनू मामा आहे. आणि आता इकडं आजीन ते हे करतात,
काय काय केलं आजी सांगा. काय काय केलं सांगा. आता आम्ही कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरलंय, कोथिंबीर, परत बटाटा आणि लसूण. आता लसूण आम्ही पेस्ट करून घेणार आहोत आणि वाटाणा, परत पनीर पनीर चिरायचं राहिलंय अजून. आणि मग ते सगळं एकत्र करून भाजी तयार करून व्हेज बिर्याणी करणार आहोत. मामा किती वेळ आहे अजून ते व्हायला, आता उकळायला, भात शिजायला? जाळ लागण्यावर हा, जाळ तर लागलाय ना, चांगला लागलाय. जाळ लागल्यानंतर काय उकळी फुटली की 5 मिनिटात भात शिजून होतो. ओके, म्हणजे उकळी फुटली त्याला की 5 मिनिटात आपल्याला हे करायचंय. 5-10 मिनिटात 80% तांदूळ शिजून घ्यायचे. ओके. मामीला फोन लावलाय बघा, मामी तुम्हाला कॉल मध्ये दाखवतो. फोन मला आलाय. हा, मामीचा फोन आलाय बघा. मला घरी ठेवलंय, सगळे जण गेलेत आज जरा खायला. नाही, ते आता तुम्हाला परत चॉईस, नेक्स्ट टाइम तुम्हाला आता इथली मामाने जिरी टाकायला विसरलो होतो आधी. हा, हे बघा, हे बघा आता जिरी, हे बघा आता जिरी टाकूया तिथं या ठिकाणी. मस्त पैकी जिरी या ठिकाणी टाकलेली आहे. हे बघा, आप्पा आता चिरतायत पनीर. आप्पा ताकद लावतायत, पण आपल्याला काही ताकदच लावता येणार. हा दाबा जरात. पनीर काय झालंय ते फ्रीज मध्ये असल्यामुळे ना थोडं गट्ट झालंय. तांदूळ आपलं शिजत आलेलं आहे. आता एक अजून 5 मिनिटांनी तांदूळ आपण काढून घेऊ सगळा आणि नंतर मग भाजी फ्राय करून घेऊ सगळी. आता एक 5 मिनिटात तांदूळ शिजणार आहे आपला सगळा. एकदम हे झालेला आहे तांदूळ, आता जवळजवळ शिजतच आलाय. लॉंग पण झाला एकदम, एक्स्ट्रा लॉंग. डबल एक थोडीशी कसर राहिली आहे अजून. 5 मिनिटात ती होऊन जाईल क्लिअर. हे बटाट्याचं काय करायचं? तो बटाटा, पनीर वगैरे, ग्रीन पीस सगळं फ्राय करून घ्यायचंय आणि नंतर मग आपण ते फ्राय केल्यानंतर एक 50% शिजवून नंतर त्याचे लेअर लावायचं. बघा आता आजी आणि मामा या ठिकाणी भात आपला शिजून घेतलेला आहे त्यांनी. आता त्यातले तांदूळ काढतायत. हे बघा, अशा पद्धतीने आणि मग भात काढायचा डायरेक्ट. हे कसं होतं, जर घरी आलो ना, एक जुगाड असतं. प्रत्येक गोष्ट कसं होतं, आपल्याला सहजासहजी इथं मिळत नाही राहणार. तर जे आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला ऍडजस्ट करून या ठिकाणी जे काय आहे ते काम करायचं असतं. तसंच आम्ही इथं करतोय. आता आम्ही देत आहे ते पाणी सगळं ओतून आणि मग आपला मामा बनवत आहे आपली स्पेशल बिर्याणी. ते बघा, तिकडे पाणी ओतायचं काम चालू आहे मामाचं या ठिकाणी. आणि असा तांदूळ जर बघितला ना तुम्ही, हे बघा, इतका पांढरा शुभ्र तांदूळ आहे आमचा. अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने या ठिकाणी शिजलेला आहे. आणि तिकडे बघा मामी आस्वाद घेत आहेत आपल्या अंजीर बागेचा आणि फ्रेश अंजीर खात आहेत कार्तिकीला घेऊन या ठिकाणी. हाय हाय. ते का तिकडे ऋतिका आरू दिदी आहे आपली, ते तिकडे लपाछपी खेळतात. हे बघा, ते बघा आता आम्ही चालवलंय तेल या ठिकाणी. मनू मामा देतोय तेल. म्हणून मामा आपला चेहरा दाखवा. मनू मामा, हा मनू मामा आहे. तो कालदास मामा आणि ते रुपेश मामा, 3 मामा आले. मामाचा हातबीत काय नसतं, डायरेक्ट तोंडाने फाटकी फुट लगेच. काय आता आपण राहणार आहे, आपल्याकडे सोय नाहीये. बरोबर, राहणार आहे आपण, सोय नाहीये, काय नाहीये. डायरेक्टली आपलं जे आहे ते आहे. आपण तेल टाकलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण थोडस पनीर फ्राय करून घेऊ आणि नंतर मसाला टाकून बाकीच्या व्हेजिटेबल सगळं टाकून घेऊ त्याच्यामध्ये. हा ना, पनीर आणा. पुढे पनीर. त्रास झाला त्यांना आणायला. अरे जाळ नाही, जाळ करायला लागेल. नाही, कमी याच्यावर थोडं हे करून देऊ, नंतर जाळ लावू. आधी नुसतं पनीर फ्राय करून थोडं जाळ लावायचं काम चालू आहे. थोडं भात काढस्तोवर जाळ थोडा कमी केला होता आम्ही. आता जाळ परत लाकडं लावली आहेत. थोडस कमी जाळावरतीच थोडं पनीर फ्राय करून घेऊ, म्हणजे करपणार नाही ते. पनीर थोडस फ्राय झालेलं आहे.
पनीर काढून घेऊ आपण आता. आता आपण कांदा फ्राय करून घेऊ. टाकतो मी. चला नाही दुसरं असेल ना ते. आलं लसूण पेस्ट पुढे. आलं लसूण आणून ठेवा नुसती. कांदा फ्राय करून घेऊ पहिल्यांदा. हे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ थोडीशी. आता आपला ग्रीन पीस कुठे आहे? आता ग्रीन पीस टाकून घेऊ. तेवढा पडतो ते. नाही ते नंतर. आधी हे फ्राय करून घ्यायचं. हा आता आपण पहिल्यांदा मसाले टाकून घेऊ सगळे. हातात मसाले द्या सगळे. चला हे नाही मसाले. हा हातात धरा. हा पहिल्यांदा कसलं. हा मिरची पावडर. आता आपली बिर्याणी स्पायसी करायची. कशी करायची? स्पायसी करायची. बर आधी ही मिरची पावडर टाकून. आपण मिरची पावडरच्या 2 पुड्या टाकू. ही अंबारीची मिरची पावडर आहे. खूप तेज असते. मिरची पावडर गेली. आता हळद टाकून घेऊ. हळद नंतर हा संडे मसाला. संडे मसाला थोडा कमीच टाकू. हा कांदा लसूण मसाला टाकला. त्यानंतर हा मटन मसाला. ह्याला गरज नाहीये पण आपण फ्लेवर करता टाकतोय. बोल जरा बारीक पडल्यामुळे जाय ना ते खाली. हा परत मटन मसाला तोच आहे. ह्याच बोल जरा मोठं पडलंय. तुम्ही म्हणल्यावर मोठं पाहिजे. हे बस एकच बस. बिर्याणी मसाला एकच टाकू. हा खडा मसाला टाकतो आपण. आणि आता शेवटचं राहिलंय ते गोडा मसाला. बिर्याणी करून आम्ही जातो तसंच. आणि ही शेवटची जिरी. आता आधी मसाला आपण फ्राय करून घेऊ सगळा. दही टाकायचं. दही नंतर. आश्चर्य म्हणजे बिर्याणी खायला पाहिजे. मटन थोडस मीठ आणा. मीठ. शिरायचं काय टाकायचं? मीठ टाकून घेऊ थोडस. मसाला जपून ठेवा. बस मीठ नको लय. हे जरा हा गावरान तूप घ्या आधी थोडस. आता हे आपल्याला भातावरनं निम्म गावरान तूप टाकायचंय. त्याच्या आधी थोडस फ्लेवर करता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. कुठल्या कंपनीचं आहे? नंदन टाकवले. हा ह्याच्यामध्ये टाकलं. अर्धी बरणी टाकली. अर्धी बरणी नंतर टाकू. म्हणून मामा दही टाका देत आता. बरं थांब एक मिनिट थांब. आधी व्हेजिटेबल्स टाकून घेऊ. हा गेला त्याच्यामध्ये बटाटा. पनीर शेवट टाकू. ही पण घ्या. हे गेलं टोमॅटो. आणि ही कोथिंबीर आपण तर भातावरती टाकणार आहे. ओके. आता हे फ्राय करून घेऊ. पनीर शेवट टाकू. पनीरचा जरा गाळ होणार आहे. पनीर थोडं आपल्याला दुकानदाराने डुप्लिकेट दिलंय. थोडं लोकल क्वालिटी पनीर आहे. धुराची सवय नाहीये. सवय दही याव दे इकडे. चला आता दही टाकून घेऊ पहिल्यांदा. किती टाकायचे? हा सगळं दोन्ही पुढे टाकून द्यायच्या. आता हे दही टाकलं आहे. आता या दह्याला पाणी सुटल.
5 वाजता. दही हलवून घेऊ आधी पूर्ण. हे आता पनीर राहिलं होतं, पनीर टाकून घेऊ आपण. ते पण जाईल. हे जरा आता आपल्या कोथमिरीने पाण्यात आत्महत्या केल्यामुळे दुसरी कोथमीर चिरून घ्या. थोडस घाई गडबडीमध्ये ध्यान नाही गेलं, कोथमीर गेली पाण्यात आपली. सुसाईड अटेम्प्ट केलंय तिने. या कालव्यामुळे सुसाईड केलं. वास असा भारी चाललाय, तोंडाला पाणी सुटलंय. पण तोंडापेक्षा धुरामुळे नाकातूनच जास्त पाणी येतंय. थोडस पाणी टाकावं लागेल याला. थोडस पाण्यामध्ये हे करून घेऊ, थोडसच पाणी टाकून घेऊ. थोडंसं पाण्यासाठी डायरेक्ट टाका थोडस, टाका थोडस. बस बस. सिद्ध केलेलं आहे की मनू मामा किराणा दुकानदार आहे. हा, पाणी आपण थोडस टाकलंय, पाण्याची गरज नसती तरी पण टाकलंय. जाळ कमी पडतोय. आणि आता एक 5 मिनिटं जाळ लावून हे थोडस 50% शिजवून घेऊ. भाजीला उकळी फुटलेली आहे आपली. भाजी आता म्हणजे 5 मिनिटात शिजून जाईल. आणि थोडीशी टेस्ट घेऊ त्याची, काय टेस्ट म्हणते. एकदम सुपर बिर्याणी झालेली आहे आपली. म्हणजे भाजी काढून घेऊ शिजल्यानंतर आणि मग लेयर लावू. आता आपल्याला लेयर लावायच्यात, त्यासाठी आपण भाजी काढून घेऊ. ही थोडं तेल त्यात पण राहून द्यायचं. हा वता वता अजून. हा बस. हा थोडस तेल राहून दिलं म्हणजे ती भाजी खाली लागत नाही. आणि इथं ठेवायचं पातेलं. आता पहिल्यांदा भात टाकून घेऊ आपण. घ्या एक भात घ्या, आल्लाद घ्या, सांडमांड ना करू. हा मधोमध टाकायचं बरोबर. द्या टाकून. आता ही भाताची आपण लेयर लावून घेतोय. हा काढून जाऊ दे चल. हा आता ह्याच्यावरती आपण थोडीशी भाजी टाकून घेऊ. इकडे म्हणणार कृष्णा मग टाका किती तरी ती नंतर खाली जाते परत. थोडीशी कोथमीर घ्या इकडं. थोडीच थोडीच लय थोडी बस. ही थोडीशी कोथमीर, थोडस गावरान तूप घ्या. एकदम थोडस गावरान तूप याच्यावरती टाकू. आता दुसरा भात घ्या. भाताची दुसरी लेयर लावून घेऊ आपण. आता एकदम फिरो ना गोल 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 गोल. खालचं पडेल सगळं. झटकत नाही. काटलेला आता ही भाताची आपण दुसरी लेयर लावली, त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेऊ. थोडं तेल पण टाकून घ्या. तेल आहे ना तेल. हा खरं असं बनवते तू. लगेच केलं बस. वाढल्या वाढल्या थारा लावून द्या. हा वाढल्या थाराला नाही वर झालं की आता. ती अजून पंधरा आली एक ती पुढे ती वरून टाकायचं असतं. आता लेयर लावून झालेले आहेत. आता शेवटचं भाताचं लेयर आपण टाकून घेऊ याच्यावरती. त्याच्या आधी थोडीशी कोथिंबीर. ही थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडस गावरान तूप टाकून घेऊ परत. हा 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 थोडस गावरान तूप टाकले. गावरान तुपाने काय होतं, फ्लेवर जरा बिर्याणीला भारी येतो. इधर आता शेवटचा आपला भात टाकून घेऊ. म्हणून टाका शेवटचा भात आपला. नाही नाही राहू द्या. दे मधोमध ओतून बरोबर. ओके. आता हा भाताचा आपला शेवटचा लेयर लागलेला आहे. आणि आता
कोथिंबीर टाकून आता किती लेअर लावू शकतो मामा आपण? आपण जेवढं मोठं पातेलं आहे आपल्याकडे तेवढं, आणि जेवढी सब्जी असेल तेवढी. आपली माणसं किती त्याच्यावरती आपले, म्हणजे जेवढी क्वांटिटी आहे भाजी सब्जीची त्याच्यानुसार आपण किती पण लेअर लावू शकतो वरती. हे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ वरून, थोडीशी शायनिंग येते बिर्याणीला. काजू बदाम म्हणून घ्या असले तरी चालतं. हे घ्या, ते गावरान तूप द्या थोडस इकडे. आता ही अर्धी बरणी आपण गावरान तुपाची मागे ठेवलेली आहे, ती आता पूर्ण टाकून घेऊ. ते थोडस हे त्याला थोडस गरम करून घेऊ. हा हा, थोडस गरम करून घेतलं की ते जरा पातळ होईल. आणि आता जाळ अजिबात लावायचं नाहीये. आता हे वरून गावरान तूप टाकतोय आपण बिर्याणीच्या. तेवढं राहू द्या. आता आपल्याला थोडस नंतर थोडे धुरी द्यायची त्याला आपल्याला. हा, आता म्हणू मामा हे घ्या. हा, आता झालेलं आहे सगळं आपलं. आता नुसत्या हारावरती थोडासा दम द्यायचा याला. आता ही बिर्याणी आपली जवळजवळ रेडी झालेली आहे. त्याच्यावरती झाकण आहे का? हा, सगळे झाले. थोडासा हात धुवून घेतो. नाही, आणि पेपर आहे का आपल्याकडे? रद्दी पेपर. हा, आता रद्दी पेपर आणा. आणि कोळसा आहे का? कोळसा. आता एक काम करू आपण, ती डिश घ्या. थोडासा त्याला दम द्यायचा आहे. हे थोडं इस्तू घेतलाय आपण, तो याच्यामध्ये ठेवायचा. आणि गावरान तूप कुठे आहे आपलं? गावरान तूप घ्या इकडं. हा, आता ते पेपर रेडी करा. म्हणू मामा आमच्या दरवेळेस बिर्याणीला पेपर रेडी करायला असतात. आता हे जे गावरान तूप आहे ते इस्त्यावरती टाकायचं. हा, आता त्याचा धूर चालू झाला. ते वरचं भांड द्या. हे भांड ठेवायचं याच्यावरती. हा, आता याच्यावरती थोडस वजनदार काय आहे का ते इटकर ठेवा. ती थोडस धूर आत राहावं म्हणून थोडस वरून वजन ठेवायचं. ओके, एक 10 मिनिटं आता त्याला थोडस खालून गरम इस्त्यावरती राहून द्यायचं. बिर्याणी आपली रेडी. मित्रांनो, अशा पद्धतीने आता बिर्याणी मामाने केलेली आहे. मी सगळं तुम्हाला सांगितलंय. आणि आता आम्ही दम दिलाय बिर्याणीला. म्हणून मामा थोडा जाळ लावतोय. आणि आता बघूयात कशी झाली. तो मामाने एकदम असं स्पेशल एक टाइम देऊन त्याला बनवलंय. तर कशी होईल बिर्याणी, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या अंदाजाने मी जशी घरी करतो त्याच्यापेक्षा तर 200% भारी बिर्याणी झाली असं वाटतंय. कारण वासावरनं इतका फ्लेवर भारी आलाय. आणि घरी आपण गॅसवर करतो, इथं आपण चुलीवरती केलेला आहे. त्यामुळे चुलीचा एक फ्लेवर वेगळाच असतो, त्याला टेस्ट वेगळी असते. खाल्ल्याशिवाय कळणार नाही. आधी आपण आता 5 मिनिटात त्याला थोडस ताव चालू आहे खालून, ते तयार झालं की रेडी. आपण बिर्याणी बघू कशी झाली आहे, आणि मग बघू सगळ्यांच्या काय कमेंट्स कशा येतात बिर्याणीवरती. आता बिर्याणीला ताव बसलेला आहे. आता बिर्याणी आपण एकदा चेक करू, त्याला दम बसलाय का आहे तो. एकदा त्यातून वाफ येत असेल तर मग आपण खाली कढई उतरून घेऊ आपली. हे घ्या. हा, वाफ येत आहे, बघितलं का? बऱ्यापैकी वाफ येत आहे याच्यातनं. आपली बिर्याणी आता झालेली आहे. आणि आपण जो हे दिलं होतं याला दम, ते बाजूला घेऊ. आपली बिर्याणी बऱ्यापैकी रेडी झाली आहे. बिर्याणी ओके झाली आहे. आता बिर्याणी आपण सर्व करायला घेऊ आतमध्ये. घ्या म्हणू मामा, घ्या उचलून आपली बिर्याणी. आता बिर्याणी आतमध्ये गेलेली आहे. आतमध्ये सगळी अशी अजून कुणीच जेवण केलेलं नाहीये. त्यामुळे सगळे आतुरतेने आहेत बिर्याणी कशी झाली आहे आणि किती खाईल आपण, ह्याची कुणालाच हे नाहीये. बघू आता कोण किती खातंय त्यानुसार. आणि कमेंट्स मग नंतर बघू सगळ्यांच्या कशा येतात, काय येतात. हे बघा, आता मामाने आपल्या बिर्याणी बनवलेली आहे सगळ्यांना स्पेशल. म्हणून मामा बसलाय इकडे. आजी आपल्या जेवणाच्या ताटल्यांची तयारी करते.
इकडे ऋतिका बसली, मामा ऋतिकाचा हट्ट पुरवतात आणि आप्पा तिकडे बसल्यात. आप्पा ह्याच्यावर बसा, इथं बस करवर बसा आप्पा, यावरती. हा ओके. आजी माणसं मोजती, मम्मी तिकडे उभी राहिली, मामी तिकडे येता आणि हे आरू. हो, मामा या ठिकाणी आता वाढत आहेत सगळ्यांना बिर्याणी आणि स्पेशल आपली दम बिर्याणी. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त पैकी अशी छानशी बिर्याणी झालेली. सुगंध असा खूप भारी येत आहे बघा बिर्याणीचा. द्या एक एक द्या सगळ्यांना. चला आणि सगळ्यांनी हात धुवून खावा. फर्स्ट वन फॉर मी. बघा ओनली वन. नो इट्स माइन. अशा पद्धतीने बिर्याणी आहे, कशी छानशी बिर्याणी काढली. हे सगळ्यांना सम प्रमाणात पीस पण जातात आणि राईस पण जातो. लेअर नुसार. आता आपण लेअर नुसार बिर्याणी काढत आहे. आता वास असा इतका सुगंध भारी येत आहे की याच्यानुसार असं वाटतंय बिर्याणी खूप आपली भारी झालेली असेल. आणि बघू आता सगळी खाल्ल्यानंतर काय म्हणतात ते. ही द्या, सर्व करा सगळ्यांना. वास तर इतका भारी येतोय, कधी खायला असं झालंय बिर्याणी, इतका भारी वास येतोय. आता हे सगळ्यांना जे आधी सगळे वेटिंग वर आहेत त्यांना सगळ्यांना बिर्याणी देऊ आपण. मित्रांनो, अशा पद्धतीने आता आम्ही खाल्लेली बिर्याणी आणि मामाना आम्ही आता शतपावली करायला निघालोय. बिकॉज जास्त झाली, डिरीला लय खूप ताण आलेला आहे. थोडं चालल्याशिवाय जरा खाली जाणार नाही. एवढं खाल्लंय आम्ही, पण आता काय सांगू तुम्हाला. बघा, माझं पोट पण पुढे आलंय. शर्ट जरा लूज आहे म्हणून दिसणार नाही. रुपेश मामाचं तो पोट नोटीस होईल एवढं पुढे आलंय. म्हणजे एवढं आम्ही खाल्लंय या ठिकाणी. आता आम्हाला गरज आहे ती शतपावली करायची. ते बघा मामा हसतोय तिकडं. किती खाल्लंय मामा? 3 इंचाचा फरक झाला असेल. हा बघा किती पोट, मामाचं पोट पण दिसतंय. एवढं खाल्लंय. मेन म्हणजे जे ऍप्रिशिएटेड वर्क आहे ते आपल्या या मामाने केलेलं आहे. म्हणजे बायकांना सुद्धा लाज वाटेल अशी बिर्याणी मामाने केलेली आहे. आणि मी ती हैदराबादी दम बिर्याणी खाल्लेली हिंजवडीला, मटक्यात देतात ना ती, सेम त्याच्यापेक्षा भारी. त्याच्याकडे नाहीच म्हणा. ती किती एवढीशी असते, एक नॉर्मल प्लेट हाफ मध्ये आपण फुल होतो. ही आम्ही 3 घेतली तरी आमचं पोट फुगलं नाही. बिकॉज त्याच्यामध्ये सोडा नाही किंवा म्हणजे घरगुती पदार्थ आहेत, आपलं पाणी चांगलं आहे त्याच्यामुळे. आणि अजून काही मामाची सिक्रेट रेसिपी असेल, म्हणजे मामाला असं बोट घातलं की लगेच अंदाज येतात तांदूळ शिजलंय हे झालं की, म्हणजे एक सिंपल हे करतात त्यांना. अजून काही तुमचे 2 शब्द? नाही काय नाही, आता आवडली आता समाधान. बरोबर. आता नेक्स्ट टाइम कधी येणार? बघू आता काय होतंय कामाच्या ह्याच्यात, बघू वेळ मिळेल तसं. आता नक्की. आता हे बघा, मम्मी आणि आजी तिकडे आल्या जोडीने, त्या दोघींना बघू. आजी तुम्ही किती खाल्ली? 2 वेळा घेतली मी. पोट भरलं का? पोट भरलं खूप. माझं तर इथपर्यंत आलंय खाल्लेलं, इथपर्यंत. आता तर डेकर दिला ना, डेकर दिला ना, ती बिर्याणी बाहेर येऊन खाल्लेली, एवढी खाल्ली. मला तर एवढी सर्दी झालेली, डॉक्टरने सांगितले भात नका खाऊ, पण ते खाल्लंय. किती भात खाल्लाय? भात खाल्लाय तरी पण मामाने बिर्याणीच बनवलेली ना अशी भात खाल्ल्याला. आता चालते थोडं आणि मग आता निघायचंय आपल्याला घरी. आता मामन ते पण निघणार आहेत आणि आता मला पण जायचंय लगेच हिंजवडीला पुढे. तर मामन त्यांच्या सोबत मी जाणार, ते तिकडे राहुला जाणार आणि मी हिंजवडीला जाणार. तुमचे काही 2 शब्द? बिर्याणी अतिशय उत्तम झालेली होती. पुरेपूर आस्वाद घेतलेला आहे. 3 वेळा बिर्याणी खाल्लेली आहे, फुल ताट भरून. ओके. आता आपण जाऊयात, आता तिकडे आपण जाऊयात मनू मामाकडे. मनू मामा, तुम्हाला कशी वाटली? अहो काय दगडी घेता काय ना? मनू मामाने बघा फ्रेश अंजीर तोडल्यात. अहो बिर्याणी खाल्ली तरी अंजीर खायची सवय झाली आता. ते अंजीराने पचन होतं उलट, त्यामुळेच घेतले. कशी होती बिर्याणी? हे बघा ना, हे बघा साईड झालंय बरं. साईड झालंय. मामानी एवढी बिर्याणी अशी बनवली ना, शर्ट सगळ्यांचे लूज होते, शर्ट आता टाईट झाले सगळ्यांचे. सो आता इकडे देऊयात आपलं मामीला. मामी, तुम्ही किती खाल्ली? हे पण आले व्हिडिओ. भरपूर खाली बिर्याणी, मस्त झाली होती.
घसा बसला, तेल जास्त होतं थोडस. नाही गावरान तूप होतं ते तुमचं. गावरान तूप आणि तेल दोन्ही मिक्स झाले, हम्म. त्याच्यामुळे साऊंड सिस्टीम बिघडली. पण बिर्याणी ओव्हरऑल मस्त होती, आपण भरपूर खाल्ली. ठेवून देऊ त्याला. आपण नेक्स्ट टाइम चिकन बिर्याणी बनवूयात. चिकन बिर्याणी नेक्स्ट टाइम. मग त्यावेळेसपासून मी नॉनव्हेज खायला चालू करतो. झालं. चला चिकन बिर्याणी बसन काय मम्मी. ते बघा मामांच्या 2 मुली कसा एकदम बायको पण जावं बरं. हा हे बघा सुखी संसार. ही मामांची मोठी मुलगी आणि मामांची छोटी मुलगी. हे बघा मामा फार्मसी मध्ये आहे, मामी IT इंजिनियर. कोणती इंजिनियर? ENTC इंजिनियर. ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक. चालवते. आणि आता सध्या ते दुकान चालवतात पण ENTC मध्ये आहेत. इंजिनिअरिंग वाले असे असतात की ते काही पण करू काही पण शकतात, करू तर ते शकतात. फार्मसी वाल्यांना जमणार नाही. तुम्हाला याच्यावर काय म्हणणं आहे? आम्ही फार्मासिस्ट आहे. आम्ही म्हणजे मेडिकल कोडिंग करतो. मस्तपैकी आलेले आहेत सगळे आणि आता निघणार आहेत मामा. ते चला बाय बाय करा सगळ्यांनी. हे बघा मामी बाय 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 बाय. हा इकडे इकडे बाय. आरूने किती खाल्ली बघू द्या आपण. थोडं बोलायला काय आरू कशी वाटली बिर्याणी? बिर्याणी कशी वाटली? ही ह्या मामांची मुलगी आरू ना. आरोही. आरोही बोला आरोही कशी वाटली बिर्याणी? छान. अजून काय? पप्पांनी बिर्याणी घरी बनवतात का अशी बिर्याणी? पप्पा तुला घरी कसली बिर्याणी आवडती घरी? चिकन बिर्याणी. याला सगळे चिकनच खाते तिथं. माझ्यामुळे मामांनी स्पेशली व्हेज बिर्याणी बनवली. ऍक्च्युली सीन झाला आम्ही गेलो वडापाव आणायला आणि वडापाव भेटले नाही म्हणून मग रुपेश मामाने मी ठरवलं की बिर्याणी करायची. मग मामाला फोन केला, फोन स्पीकरवर टाकला, मग मामाने यादी सांगितली, मग आम्ही दुकानात सामान आणलं. सो अशी काहीची स्टोरी झाली. तर चलो आता मी पण निघतो, तुम्ही पण निघणारच आहे थोडा वेळ. स्प्राईट आणायचंय का आपल्याला? नको आता हे बिर्याणी जितकी झाली की स्प्राईटला जागाच राहिली नाही. नाही ती पचन होईल ना स्प्राईट पहिल्या. बरं ठीक आहे. चलो आपण घरी जाऊन आता स्प्राईट पिणार आहे आणि आता निघतो आम्ही ऑन द वे. चलो बाय.